भाजपनं राज्यात विरोधकांचे गड भुईसपाट करतानाच मित्र पक्षांनाही दणका दिलाय। आणि तो नेमका कसा दिलाय, भाजपच्या विजयाचे नेमके काय अर्थ आहेत, पाहूया त्यावरचा एक स्पेशल रिपोर्ट। 100% भाजपमुळे मित्र पक्षांनाही धक्का। भाजपनं दाखवला मित्र पक्षांना हिसका। आपापल्या गडातच मित्रपक्ष मर्यादित। लोकसभेनंतर 100%चा नारा देत भाजपनं विधानसभेत विरोधकांना नेस्तनाबूत केलं। त्यानंतर नगरपालिका आणि आता महापालिका निवडणुकीत भाजपनं थेट मित्रपक्ष अजित पवारांची राष्ट्रवादी आणि शिंदे सेनेला हिसका दाखवलाय। तो नेमका कसा, पाहूया। एकनाथ शिंदेना ठाणे महापालिकेपुरतच मर्यादित केलं। पुणे आणि पिंपरी चिंचवड हा दादांचा बालेकिल्ला भाजपनं हिसकावला। ठाणे कोकण पट्ट्यातील शिवसेनेचं वर्चस्व संपवून भाजपनं ताकद वाढवली। छत्रपती संभाजीनगरमध्ये युती तोडल्यानंतर भाजपची 115 पैकी 58 जागांवर मुसंडी, MIM 33 तर शिंदे सेनेला केवळ 13 जागा मिळाल्या। खानदेशातही भाजपनं शिंदे सेनेपेक्षा जास्त जागा जिंकल्या। पश्चिम महाराष्ट्रात अजित पवारांच्या बालेकिल्ल्यात भाजपनं जम बसवला। खरं तर 2017 मध्ये भाजप आणि शिवसेनेनं स्वबळावर मुंबई महापालिकेची निवडणूक लढवली होती। त्या निवडणुकीत भाजपनं 82 जागांपर्यंत झेप घेतली। मात्र त्यानंतरही राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांवर एक हाती वर्चस्व प्रस्थापित होत नव्हतं। त्यातच आधी काँग्रेसला कमकुवत केल्यानं भाजपनं 2021 मध्ये आधी शिवसेना आणि 2022 मध्ये राष्ट्रवादी फोडली। त्यानंतर भाजपनं फक्त स्ट्राईक रेटच वाढवला नाही, तर भाजप राज्यातील सर्वात मोठा पक्ष ठरलाय। भाजपनं 2209 उमेदवारांना रिंगणात उतरवलं होतं। त्यापैकी 1400 उमेदवार विजयी झाले। त्यामुळे भाजपचा स्ट्राईक रेट 63.38% पोहोचला। तर शिंदे सेनेनं 1493 पैकी 410 जागा जिंकून 27.46% स्ट्राईक रेट राखलाय। तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे 1355 पैकी 12% स्ट्राईक रेटसह 163 जागा त्यांनी जिंकल्या। काँग्रेसचे 1359 उमेदवारांपैकी 357 उमेदवार विजयी झाले। त्यामुळे काँग्रेसचा 26.27% इतका स्ट्राईक रेट आहे। तर ठाकरे सेनेनं 1275 पैकी 155 जागांसह 12.15% स्ट्राईक रेट राखलाय। तर पवारांच्या राष्ट्रवादीनं 533 पैकी 35 जागा जिंकून 6.56% स्ट्राईक रेट नोंदवलाय। खरं तर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उद्धव ठाकरेंना लहान भाऊ म्हटलं होतं, तर शरद पवारांना गुरु। मात्र त्यानंतरही भाजपनं त्यांचे पक्ष फोडले। दुसरीकडे एकनाथ शिंदेंचं संख्याबळ कमी असतानाही भाजपनं त्यांना मुख्यमंत्री पद दिलं होतं। मात्र आता याच शिंदे आणि अजित पवारांचे पंख छाटायला सुरुवात केली। याच अर्थानं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी भाजप विरोधी पक्षांसोबतच छोट्या पक्षांना गिळणारा शार्क असल्याचं म्हटलं होतं। यापूर्वी भाजपच्या संदर्भात मी टिप्पणी केली होती की भाजप ही काँग्रेसचे नेते खाणारी चटकीन आहे। आता या चटकीचं पोट नेते खाऊन भरलं नाही। भाजपनं विधानसभेपाठोपाठ आता मुंबई, पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, नागपूर यासारख्या महत्त्वाच्या महापालिका हाती घेऊन विरोधकांसह मित्र पक्षांनाही सूचक संकेत दिले। त्यामुळे भाजपच्या अजस्र ताकदीपुढे टिकण्यासाठी विरोधकांसह मित्र पक्षांनाही मोठा संघर्ष करावा लागण्याची शक्यता आहे। भरत मोहोळकरसह ब्युरो रिपोर्ट, साम TV, मुंबई।